महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सर्वात महत्त्वाचे मंत्री असतात ते ह्या मंत्री परिषदेचे अध्यक्ष म्हणजेच मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांखालोखाल 2 उपमुख्यमंत्री सध्या आपल्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या आवडीचं असलेलं गृह खातं तर आहेच, परंतु अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेलं अर्थमंत्री जे अर्थ खातं जे सुद्धा होतं ते सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवून घेतलंय. दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंकडे त्यांना आवडीचं असलेलं नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम सारखं महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे आहेत. परंतु नव्यानेच उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या सुप्रीमो सुनेत्रा पवारांकडे मात्र अजूनही अर्थ खातं देण्यात आलेलं नाही. अजित पवारांच्या निधनानंतर जेव्हा अर्थसंकल्प सादर करायचा होता तेव्हा अगदीच 1-2 महिन्यांआधी मंत्री झालेल्या सुनेत्रा पवारांना ते शक्य नव्हतं, म्हणून असं म्हणण्यात आलं की हा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प जो असेल तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील आणि त्यानंतर अर्थ खातं जे आहे ते परत एकदा राष्ट्रवादीच्या सुप्रीमो असलेल्या सुनेत्रा पवारांकडे देण्यात येईल. पण मंडळी, आज जवळपास 6 महिने उलटूनही अजूनही अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळालेलं नाही आणि अजूनही सुनेत्रा पवारांकडे या महत्त्वाचे कुठलंही खातं मंत्रिपद जे आहे ते अजूनही मिळालेलं नाही. मग या सर्वांमध्ये चर्चा सुरू होते, सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं कधी येणार, याच विषयावर चर्चा करणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी आपण पाहिलं तर अजित पवारांचा जे आधीपासूनचं जे राजकीय करिअर आहे त्या करिअरमध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी मंत्रिपद सांभाळलं तेव्हा त्यांच्याकडे बऱ्याचदा अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. अर्थ, वित्त, नियोजन या खात्यांमध्ये त्यांचा हातखंडा होता. राज्याच्या बजेटवर कशा पद्धतीने आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे सोयीसुविधा देता येतील, काटछाट कुठे करता येईल आणि अर्थाचं चांगलं नियोजन कसं करता येईल याकडे अजितदादांचा कायमच आग्रह राहिला आहे, लक्ष त्यांचं राहिलं नाही. म्हणून ते बजेटमध्ये प्रत्येकाला जी गोष्ट शक्य असेल तीच मी सांगतो, जास्तीचा खर्च मी करत नाही, खर्चात कपात मी करत असतो, असं त्यांच्या भाषणात नेहमी म्हणायचे. त्याच खात्यावर म्हणजे जेव्हा अजित पवार गेले त्यानंतर दावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देण्यात आला आणि सुनेत्रा पवारांना अर्थ खातं देण्यात यावं अशी मागणी झाली. परंतु नव्याच झालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना ती जबाबदारी तेव्हा पेलवणारी नव्हती असं काहींनी सांगण्यात आलं आणि अर्थमंत्री म्हणून तो जो चार्ज होता तो चार्ज देवेंद्र फडणवीसांकडे मिळाला. परंतु अजूनही 6 महिने झाल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे कुठलं ते अर्थ खातं देण्यात आलेलं नाही. आज घडीला सुनेत्रा पवारांकडे 3 खाती आहेत. कुठलं? क्रीडा, युवक कल्याण, वक्फ बोर्ड आणि राज्य उत्पादन शुल्क. आता हे जे 3 खाते सुनेत्रा पवारांकडे आहे त्या जरी उपमुख्यमंत्री असल्या तरी घटनेत उपमुख्यमंत्री नावाचं कुठलंही पद जे आहे ते अस्तित्वात नसल्याचं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे महत्त्वाचं एखादं खातं असेल तर त्या मंत्रिपदाला, त्या उपमुख्यमंत्री पदाला काहीसा अर्थ येतो. म्हणजे ज्यावेळी अजित पवारांकडे अर्थमंत्री पद होतं तेव्हा जसं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची इमेज आपल्याला बघितलेली आहे, जसं एकनाथ शिंदेंकडे नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं आहे म्हणून त्यांना लोक म्हणजे त्या पद्धतीचं त्यांच्याकडे जो वचक आपण म्हणतो, ज्यांना स्थान ज्याला आपण म्हणूयात मंत्रिमंडळात, त्यांचं वरचं मिळतं. अगदी आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे सुनेत्रा पवारांशिवाय जे इतर मंत्री आहेत त्यांच्या खात्याकडे सुद्धा, त्यांच्यापेक्षा म्हणजे त्या मंत्र्यांकडे सुद्धा सुनेत्रा पवारांपेक्षा जी सध्या 3 खाती आहेत त्यापेक्षा जास्त अधिकार आणि जास्त महत्त्वाची खातं आपल्याला पाहायला मिळतात. अन्न नागरी पुरवठा त्यांच्याकडे, कृषी खातं राष्ट्रवादीकडे आहे, यांसारखे महिला बाल कल्याणसारखं खातं राष्ट्रवादीकडे. यात महत्त्वाची खाती जी आहेत त्या इतर मंत्र्यांकडे. परंतु आजही ज्या पक्षाच्या सुप्रीमो आहेत, ज्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आपण ज्यांच्याकडे बघतो त्या सुनेत्रा पवारांकडे फक्त ही कमी महत्त्वाची अशी 3 खाते आपल्याला पाहायला मिळतात, ज्यातलं वक्फ बोर्ड, क्रीडा, युवक कल्याण आणि राज्य उत्पादन शुल्क. म्हणून त्यांचा आग्रह गेल्या काही दिवसांपासून तो अर्थ खातं मिळण्यासाठीच आहे. अगदी काल परवामध्येच जय पवार यांनी एका सभेत सांगितलं की अर्थ खातं नाही म्हणून आपलं कुठलंही काम अडून राहत नाहीये. मागच्या वेळी सुद्धा पार्थदादा आणि सुनेत्रा वहिनींशी दिल्लीमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आपल्याकडे अर्थ खातं असावं अशी मागणी केलेली आहे. यापूर्वी सुद्धा जेव्हा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनी अमित शहांची भेट घेतली त्यावेळी देखील त्यांनी अर्थमंत्री जो अर्थ खातं जे आहे ते आपल्याला मिळावं यासाठी आग्रह केल्याचं बोललं गेलं. याशिवाय आधी सुद्धा
पक्षाचं जेव्हा अधिवेशन झालं मागच्या एका सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये सुद्धा अर्थ खातं आपल्याला मिळेल अशी म्हणजे मिळेल आणि आम्ही त्याची मागणी केलेली आहे असं देखील त्या सभेमध्ये म्हटल्या होत्या. या सगळ्या संपूर्ण प्रश्नावर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अजून अशी कुठली मागणी आलेली नाही आहे, मागणी केलेली नाही आहे, पण आली मागणी तर आम्ही नक्कीच त्याचा सकारात्मक विचार करू. जे देवेंद्र फडणवीस असं म्हणायच्या सुरुवातीला की अर्थ खातं राष्ट्रवादीचंच आहे, पण मी सध्यापुरतं म्हणजे बजेट सादर करण्यापुरतं अर्थ खातं माझ्याकडे ठेवलं आहे, ते देवेंद्र फडणवीस आता अर्थ खातं देण्यासाठी टाळाटाळ करतील का? आणि खरंच सुनेत्रा पवारांना अर्थ खातं मिळेल का? का जर सुनेत्रा पवारांना अर्थ खातं मिळालं नाही तर त्या विना अर्थाच्या मंत्री असतील आणि त्या आपल्या पक्षातील आमदारांना, मंत्र्यांना कशा पद्धतीने खुश ठेवू शकतात, निधी कशा उपलब्ध करून देतील, हा देखील महत्त्वाचा सवाल आहे. आता सुनेत्रा पवारांना अर्थ खातं कधी मिळतं आणि त्यांची या अधिवेशनाच्या शेवटापर्यंत या संदर्भात काही निर्णय होतो का ते येणाऱ्या काळात कळेलच. परंतु तुमच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या, राष्ट्रवादीकडे अर्थ खातं असावं का? अजितदादांनंतर सुनेत्रा पवार आणि त्यांच्यासह अजून असे कुठले मंत्री आहेत जे अर्थ खातं उत्तमरित्या सांभाळू शकतात? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.